हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर आज ना आपण मस्त ना पालक राईस करणार आहोत। म्हणजे पालकची भाजी मुलं खात नाहीत, लहान मुलं, तर टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता आणि मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता, ऑफिसच्या डब्यासाठी पण देऊ शकता। तर बघा, साहित्य घेतलंय मी हे एक टोमॅटो घेतलाय, 2 ढोबळी मिरची घेतल्यात, कांदा घेतलाय, 1 बटाटा, मिरच्या तिखट असतील तर 1 नाहीतर 2 घ्या, जास्त घेऊ नका कारण लहान मुलांना तिखट जास्त आवडत नाही। कोथिंबीर घेतल्या, गाजर असेल तर गाजर पण घ्या, टेस्टी लागते एकदम। आणि पालकाची 1 मोठी पेंडी स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतल्या। आणि हे खडे मसाले लागणार आहेत आपल्याला, 1 काळी वेलची लागणार आहे, चक्री फूल, लवंगा, जिरे आणि हा मोठा गड्डा बघा लसूण लागणार आहे आणि आल्याचा एवढा तुकडा लागणार आहे, म्हणजे आपला भात एकदम मस्त टेस्टी होतो। चला तर मग आता तुमच्याकडे जर गाजर वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, तुम्हाला आवडत नसेल तर। म्हणजे मी का घेतले, कारण मुलांच्या पोटात भाजी पण जातात आणि मुलं खातात पण ना भाजी, म्हणून घेतले। आणि मस्त एकदम टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे ही। चला तर मग आता बघा करूया आता आपण। मी हे सगळं बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे, टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे, गाजरचे मी दाखवते तुम्हाला, एकदम बारीक पण नाही एकदम मोठे पण नाही, असे तुकडे करायचे। ढोबळी मिरची पण, नंतर मुलं काय करतात काढून ठेवतात असं बाजूला। तुम्हाला जर काजू घालायला आवडत असेल तर तुम्ही काजू पण घेऊ शकता। आणि बटाटा पण आपल्याला बारीक फोडी करून घ्यायचे, कांदा पण बारीक। चला तर दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे करते ते, आणि मग हे करूया आपण। तर बघा, अशा प्रकारे मी सगळं छानपैकी ह्याला आता बारीक केल्याने बघा, हे पालक ना मी स्वच्छ धुवून त्याला गरम पाण्यातनं आपण 2 मिनिटातनं काढून घ्यायचं आहे, उकळत्या पाण्यातनं। आणि मग कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, जिरं थोडंसं आणि पालक घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचं, आणि मिरची। आणि आता चला तर आता आपण करूया आता आपण। एकदम मस्त टेस्टी होतो आणि मुलांना पण खूपच आवडेल अशा प्रकारे तुम्ही केला तर। तर बघा, तांदूळ हे मी बासमती मोठे तांदूळ लांबडे घेतल्यात। तुम्हाला जर हे नसतील तर तुम्ही घरात कुठलेही कोलम वगैरे कुठले पण वासाचे तांदूळ घेऊ शकता। वासाचे का घ्यायचे, कारण जरा भात एकदम मस्त टेस्टी होतो ना आणि मोकळा पण होतो, म्हणून छान असं। कोण तुमच्या घरी कोण पाहुणे येणार असतील तर तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता, हा राईस वगैरे, आणि एकदम टेस्टी पण होतो आणि झटपट पण होतो। आता मी बघा एवढं घेतलं, तर कुकरमध्ये आपल्याला करायचं तर आपण 1.5 ग्लास पाणी कुकरमध्ये घालायचं, आणि जर तुम्ही पातेल्यात करणार असला तर 1.25 ग्लास पाणी घालायचं, 1 ग्लास तांदूळ घेतला तर। आणि जर तुम्ही हे प्रमाण बघा, योग्य प्रमाण आहे मी सांगितलं ते, अशा प्रकारे करायचं आपल्याला। जर तुम्ही पातेल्याच्या मापाने जर तांदूळ घेणार असशीला तर तेवढंच पातेलं, दीड पातेलं पाणी असं करायचं। तर चला तर दाखवते मी तुम्हाला। चला तर आता आपण राईस करूया, पालक राईस। आता आपण कुकरमध्ये करणार आहोत। ह्या मी भाज्या स्वच्छ धुवून मगच चिरून घेतल्यात। आता आपल्याला बघा अशा 2 पळी भरून तेल लागणार आहे, एवढं मापाचं तेल। ह्याला जरा तेल जास्त लागतंय। आता आपण तेजपत्ता घालूया, सगळे मसाले जे मी मगाशी सांगितले ते सगळे घालायचे आहेत। मोठी वेलची, चक्री फूल, लवंग, दालचिनी आणि जिरं। आणि बघायला छानपैकी ना थोडंसं आपलं जिरं, आता आपण यात कांदा घालून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मक्याची कणीस पण घालू शकता त्यात, कोवळी, त्याच्याने पण टेस्टी लागते भात।
आता टोमॅटो घालून घेऊया. आता सगळ्या भाज्या आपण परतून घेऊया छानपैकी. बटाटा घालूया. आता ढोबळी मिरची घालूया. आता गाजर घालूया. बघा असं छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आपण. थोडंसं आपल्या तेलामध्ये भाज्या फ्राय झाल्या पाहिजेत, छानपैकी शिजतात पण मग. आणि गरम मसाला वगैरे काही घालायचं नाही आहे, नाहीतर मुलं लहान आहेत त्यामुळं त्यांना आवडत नाही ना गरम मसाल्याचा वास आलेला. म्हणून आपण असंच खडे मसाले घातले की ती काढून टाकता येते. आता जी आपण पेस्ट केली ना पालकची, कोथिंबीरची वगैरे, आलं लसणाची, ती घालून घेऊया. आता आपण थोडंसं आणि ह्याला छानपैकी परतून घेऊया. आणि तांदूळ आपल्याला 5 मिनटं छानपैकी धुवून त्यातच भिजत ठेवायचे. 5 मिनटं, जास्त नाही आहे, म्हणजे आपले छान सुटसुटीत येतोय भात. आता बघा चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता बघायला हिरवा असा वास हिरवट येतोय पालकाचा, म्हणून आपल्याला घाई गडबड करायची नाही आहे बिलकुल. खूप वेळेपर्यंत आपल्याला बघा तेल सुटायला पाहिजे याला, तोपर्यंत याला छानपैकी परतून घ्यायचं. नाही तर मग तुम्ही लगेचच असं तांदूळ घातला की मग त्याचा हिरवट वास यायला लागतो तांदळाला, मग ते बरोबर लागत नाही. म्हणून आपण थोडंसं याला छानपैकी परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत. बघा थोडं थोडं आपल्याला तेल सुटायला लागलं बाजूनं. बघा आता आपलं झालंय. आता पाणी घालायचं. आता बरोबर आपण मोजून 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. 1 ग्लास तांदळाला 1.5 ग्लास पाणी. आता याला छानपैकी उकळी आली की मग आपण यात तांदूळ हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि 5 मिनटं ह्याला असं भिजत ठेवलेलं पाणी काढायचं याचं आणि आपल्याला भिजत ठेवायचं याला. तर छानपैकी याला उकळी आली की मग आपण यात तांदूळ घालायचा आहे. तर बघा आपल्या तांदळाला मस्तपैकी उकळी आला आणि याचा कलर बघा कसला भारी दिसायला लागला, हिरवा हिरवा एकदम मस्त. मुलांना अशा प्रकारचे वेगळं काही केलं ना तर ते आवडतं एकदम. तर बघा आपल्या तांदळाला आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण तांदूळ घालून घेऊया यात. तर जरा वर खाली करून घेऊया आणि मग छानपैकी याला झाकण लावून घेऊया.
आता बघा आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपला भात शिजते का मग बघायचं. तर बघा आता आपलं पालक राईस रेडी आहे. आता मी सर्व करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा आपला मस्त पालक राईस रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही ऑफिसला डब्यासाठी टिफिनसाठी देऊ शकता. नक्की करून बघा आणि टेस्ट पण एकदम भन्नाट लागते याची. आणि लहान मुलं जी भाज्या खात नाहीत त्या एकदम मस्त आवडीने खातील. नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर चला तर मग व्हिडिओ खूपच लांब होईल, तर आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके, नक्की करून बघा आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.